14 कार्यक्रम केले, त्यापैकी 3 कार्यक्रम विथ ऑर्केस्ट्रा म्हणजे लाईव्ह केले आम्ही. बाकीचे सगळे आम्ही कराओकेवर केले. पण ह्या 14 कार्यक्रमाचा इतिहास 4 वाक्यात जर सांगायचा झाला तर मास्टर स्ट्रोक स्टुडिओ एक बऱ्यापैकी नाव कमवलेला हा ग्रुप आपल्या कोल्हापुरातला आम्ही तयार केलेला आहे. कारण आमचे कष्टही तितकेच महत्त्वाचे असतात. कार्यक्रम एखादा व्हायच्या अगोदर जवळजवळ 1 महिना आम्ही ह्या गीतांची प्रॅक्टिस करत असतो. आलेला रसिक हा तृप्त मनानं घरी गेला पाहिजे एवढा एकच ध्यास घेऊन आम्ही 1 महिना अगोदर आमच्या गाण्याची प्रॅक्टिस करून तुमच्यासमोर ही गाणी पेश करत असतो. कुणीही असं म्हणू नये अरे रे रे अरे रे रे ही अजिबात म्हणायला लागणार नाही ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतोय. कारण हा आमचा मास्टर स्ट्रोक आहे. तर मंडळी, आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय त्याच्यासाठी आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी मी माझ्या काही मित्रांना इथं आमंत्रित करतोय. म्हणजे ज्याला आपण लंगोटी यार म्हणतो, ह्या अशा आमच्या मित्रांना आणि त्यांच्या मिसेसना मी इथं आमंत्रित करतोय. वसंत जाधव, श्री अंसव, सौ शिंदे आल्यात का? सौ दीपक शर्मा, जरा पटपट पटपट पट यायचा. बरोबर 6:30 आपलं पहिलं गाणं झालं पाहिजे. या वसंतराव या. श्रीकांत गावकर सर आणि त्यांच्या मिसेस, सुनील शेंडगे, सुनील माळवे आमचे कडिंगलजचे मित्र आहेत, आणि सौ किरण राजपूत. मंडळी, मित्र, या मित्राची मी व्याख्या काही तुम्हाला वेगळी सांगायला पाहिजे असं काय नाही. पण आमचा हा ग्रुप असा आहे की आम्ही अगदी म्हणजे आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर थोड्या दिवसातच आमची मैत्री झाली. म्हणजे जवळजवळ आज 55 ते 60 वर्ष आम्ही एकत्र आहे. आणि खरं म्हणजे आपल्या माणसांचं कौतुक आपणच करायचं असतं. सुदैवानं अजूनही यातलं कोणीही गळालेलं नाही आहे. सगळे अजून ठणठणीत आहेत. वय वर्ष 64-65 ह्या दरम्यान सगळ्यांचं आहे. वाटत नाहीत कारण केसांना कलप करतात. सुनील माळवे पाठीमागे आहेत बघा. मास्टर स्टुडिओ हा आम्ही 3 वर्षाचा जो प्रवास आहे. मधल्या पिरियडमध्ये मी कृष्णाज हेल्पिंग हँड म्हणून एक मदत करणारी संस्था आम्ही स्थापन केली. ह्या संस्थेचं रजिस्ट्रेशन सुद्धा आम्ही केलेलं आहे. मंडळी, या संस्थेच्या माध्यमातून आपण कॅन्सर पीडित पेशंटना जवळजवळ 3.5 लाख रुपयाची मदत याच स्टेजवर आम्ही दिली. कॅन्सर पीडित पेशंटना मदत करत असताना मंडळी, आपल्याला खरोखर माहीत नसेल तर खूपच आनंद आहे. ती वेळ येऊ नये कुणावर. पण ज्या उपचाराच्या मध्ये म्हणजे ज्याला आपण केमोथेरपी म्हणत असतो, त्यामध्ये येणारा खर्च हा त्या घरच्या कुठल्याही व्यक्तीला परवडणारा नसतो. आणि फिल इन द ब्लँक्स त्याप्रमाणे 2 केमोच्या मध्ये येणारा जो खर्च आहे, या खर्चाला थोडासा का असताना हातभार लावण्याचा प्रयत्न आम्ही कृष्णाज हेल्पिंग हँडच्या माध्यमातून करतोय. की जे लोकांना रोख स्वरूपात आम्ही बोलवून इथं स्टेजवर बोलवून आम्ही देतोय. किरण फुले देखील का तसं अजून भरभरून बोलण्यासारखं आहे. मास्टर स्ट्रोकबद्दल भरभरून आमचे फ्युचरमध्ये काही प्लॅनिंग आहे. त्या 3 वर्षामध्ये आम्ही 2 वेळेला जिल्हा स्तरावरील कराओके स्पर्धा घेतल्या. या कराओके स्पर्धांना सुद्धा आमच्या उत्स्फूर्तपणे
प्रतिसाद मिळाला या लोकमत सखी मंचच्या माध्यमातून आम्ही घेतलेल्या ह्या स्पर्धा आहेत. त्यातल्या पहिल्या स्पर्धेचा मध्ये आपल्या विनर आहेत आमच्या चैत्राली मॅडम. या चैत्राली मॅडम आमच्या विजेत्या आहेत या. आणि त्यानंतर हा प्रवास त्यांचा आमच्याबरोबर असाच चालू आहे. दुसरा जो आम्ही कार्यक्रम घेतला त्यातल्या विनर कोल्हापूरच्या बाहेरच्या होत्या. त्यांना प्रॅक्टिससाठी प्रत्यक्ष येणं शक्य नसल्यामुळे आम्ही त्यांना कार्यक्रमामध्ये इन्क्लूड करून घेत नाही, कारण प्रॅक्टिस हीच आम्हाला महत्त्वाची असते. सर्वांनी स्थानपन्न व्हायला हरकत नाही. ज्यांना संगीता मॅडम ज्या आमच्या मास्टर सुख सोडीच्या स्थापनेपासून आमच्या बरोबर आहेत. या मॅडमचं सुद्धा खूप मोठं ऑपरेशन झालं आणि त्यालाही आम्हाला खूप अभिमान वाटतोय की आम्ही यांना सुद्धा म्हणजे ह्या आमच्याच आहेत, यांना मदत करणं चुकीचं आहे, पण त्यांच्याही पाठीमागं आम्ही उभारलो होतो आणि त्यांनी या ऑपरेशनला यशस्वी तोंड देऊन या आज आमच्याबरोबर इथं गाणी म्हणतायत. आणि डॉक्टरनी पण त्यांना सांगितलं हा मेडिसिनसाठी पेक्षाही सुद्धा संगीत हाच त्याच्यावर एक चांगला उपाय आहे आणि ते आमच्याबरोबर इथं आज आहेत. अशा प्रत्येक कार्यक्रमाला मी त्यांना बोलवतच असतो. या सगळ्या कलाकारांनी आज जायला हरकत नाही.